उच्चतम पातळीपर्यंत घेऊन गेलेले असे ते नरेंद्र मोदीजी. अशा या नरेंद्र मोदीजींच्या आणि त्या जवाहरलाल नेहरूंची तुलना होऊ शकते का, हा माझा सरळ साधा प्रश्न आहे. तुम्ही उत्तर द्या. कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ? कुठले पंतप्रधान त्यांचा कार्यकाल हा श्रेष्ठत्वाकडे जातो आणि कुठले पंतप्रधान आणि त्यांचा कार्यकाल हा कनिष्ठाकडे जातो, हे तुम्ही ठरवा. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार परिषद लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मित्रांनो, यापूर्वीच मी सांगितलं होतं, तुम्हाला म्हणालो होतो की मी एका सिक्रेट मिशनवरती आहे आणि रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे. आताच नुकताच कालच मी रत्नागिरीमधून मुंबईला परतलो आहे. माझ्या कार्यालयामध्ये आहे, माझ्या स्टुडिओमध्ये आहे. तिथूनच आता तुमच्याशी थेट संपर्क साधतो आहे. मित्रांनो, कामाच्या व्यस्ततेमुळे मला निरंतर व्हिडिओ बनवता येत नाही, त्याबद्दल क्षमस्व. आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे की माझ्या व्हिडिओवरती व्ह्यूअर कमी दिसत आहेत, माझे चाहते प्रेक्षक वर्ग कमी दिसत आहेत. पण फोन ज्याप्रमाणे येत आहेत, ज्या प्रकारे फोन ते करत आहेत आणि माझ्याशी चर्चा करत आहेत, मला प्रश्न पडतो, जर एवढ्या लोकांनी जर माझा व्हिडिओ बघितला असेल आणि त्याच्यावरती माझ्याशी ते चर्चा करत आहेत, मग ते व्ह्यूअर्स का दिसत नाहीत, हा एक प्रश्न माझ्या मनात पडलेला आहे. असो, त्याचे काय कारण आहेत हे तुमच्या स्पष्ट लक्षात आले असतीलच, कारण यूट्यूब हे चॅनल भारतीय नाही आहे, हे अमेरिकन आहे. असो मित्रांनो, आज जी आपण चर्चा करणार आहोत ती नरेंद्र मोदीजींचा कार्यकाल आणि नेहरू यांचं कार्यकाल. मित्रांनो, सातत्याने नेहरूंनी, आता मी त्यांना पंडित म्हणणार नाही, जवाहरलाल नेहरू म्हणेन, आणि ते पंडित नव्हतेच. या जवाहरलाल नेहरूने जे काय पंतप्रधान पद भूषवलं सातत्याने, त्याचं कार्यकाल किती आहे तर तो आहे 3498. हा एवढा त्यांचा कार्यकाल आहे. आणि ह्या कार्यकालाला आज म्हणजे गेल्या 2-3 दिवसापूर्वी नरेंद्र मोदीजीने तो कार्यकाल त्यांचा बीट केलेला आहे. आणि त्यांच्यापेक्षा जास्त दिवस कार्यरत, निरंतर चिरंतर कार्यरत असलेले पंतप्रधान, या भारताचे पंतप्रधान, या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजी यांचं नावलौकिक झालेलं आहे. त्यांनी आपला दबदबा प्रस्थापित केलेला आहे. आता याच्यावरती चर्चा झाली, चर्चा घडवली गेली. मग ते नेहरूंचे समर्थक असो किंवा नरेंद्र मोदीजींचे समर्थक असो, आपापल्या परीने ते आपापली मतं मांडत होते, आपापलं विश्लेषण करत होते, आपलं नरेटिव्ह सेट करत होते. मित्रांनो, मी तुम्हालाही प्रश्न केला, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीही द्यायचं आहे. माझ्या त्या थंबनेलमध्ये मी त्याचा उल्लेख केलेला आहे. तुम्हीच ठरवा कोणाचा कार्यकाल अधिक श्रेष्ठ आहे. तुम्ही ठरवा मित्रांनो. आणि ठरवल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये मांडा, लिहा. फक्त फोन करून मला विचारू नका, फोन करून चर्चा करू नका, तर कमेंट बॉक्समध्ये आपले विचार मांडा. म्हणजे काय होईल, कमीत कमी कमेंट बॉक्समध्ये तरी तुम्ही दिसाल, व्ह्यूमध्ये दिसलात नाही तरी. असो मित्रांनो, आपण सुरुवात करूया नेहरूंच्या कार्यकालाच्या त्या काळापासून त्यांच्या निवृत्तीपर्यंत. आता ते निवृत्त कधी झालेत तर ह्या जगातून ज्यावेळी ते सोडून गेलेत, या जगाला सोडून गेलेत, त्यावेळी ते निवृत्त झालेले आहेत. मग मित्रांनो, नेहरू पंतप्रधान बनलेत की बनवले गेलेत? तुम्हाला काय वाटते? नेहरूंना निवडून दिलं का? ते इलेक्टेड होते की सिलेक्टेड होते? तुमच्या समोर हा प्रश्न उपस्थित केलेला आहे, तुम्ही उत्तर द्या. मित्रांनो, जवाहरलाल नेहरू यांची निवड झालेली नव्हती. उलट पक्षी काँग्रेसच्या सदस्यांनी त्यांचा पराभवच केला होता. त्यांना एकही मत पडलेलं नाही, स्वतःच्या मता व्यतिरिक्त त्यांना एकही मत पडलेलं नाही.
मग इलेक्टेड कोण होते? तर वल्लभभाई पटेल, लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांची निवड झाली होती. काँग्रेसच्या त्या स्थायी समितीच्या ते कोणाला निवडलं होतं? तर वल्लभभाई पटेलला. म्हणजे सुरुवातच इलेक्टेड नव्हते, निवडून आलेले नव्हते, तर सिलेक्टेड होते. आणि त्यांचं सिलेक्शन कोणी केलं, त्यांची निवड कोणी केली? तर मोहनदास करमचंद गांधी यांनी. आता मोहनदास करमचंद गांधी यांचा इतिहास तुम्हाला माहीत असेल. त्यांनी जे काय आपलं आयुष्य वेचलं ते भारतासाठी नव्हतं, दाखवण्यासाठी ते भारतासाठी लढत होते. वास्तविकरित्या ते इंग्रजांचे एक दलाल होते. हा त्यांचा इतिहास आहे. आणि त्याच इतिहासाचं एक काय म्हणतात त्याला, फलप्रूत काय आहे? तर नेहरू यांची निवड ही कोणी केली? मोहनदास करमचंद गांधी यांनी. जर वल्लभभाई पटेल हे या देशाचे पहिले पंतप्रधान बनले असते तर आपल्या देशाचा चेहरा मोहरा वेगळाच दिसला असता. जे आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जी कामं करतायत, जे कार्य करतायत, जे विकास करतायत, जे काही योजना आणतायत, ज्या काय परिस्थिती त्यांनी निर्माण केली आहे या देशात, जी काही चर्चा घडवतायत, ह्या सगळ्या गोष्टी भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर, म्हणजे तथाकथित भारत स्वातंत्र्य झालं आहे, त्या तथाकथित भारत स्वातंत्र्यानंतर तुम्हाला पाहायला, ऐकायला, बघायला मिळाले असेल जर लोहपुरुष वल्लभभाई पटेल पंतप्रधान असते तर. पण नेहरूंची निवड झाली, त्याच्या मागे ब्रिटिश, ग्रेट ब्रिटन, आणि त्या ग्रेट ब्रिटनचा दलाल कोण होता? मोहनदास करमचंद गांधी. आणि त्यानेच निवडून दिलेला हा एक उमेदवार म्हणजे कोण? तुम्हीच सांगा आता, एवढी चर्चा झाल्यानंतर. मित्रांनो, याचा अर्थ काय होतो? म्हणजे सुरुवातच, ज्या व्यक्तीची सुरुवातच संदिग्ध आहे त्याच्याबद्दल एक संशय निर्माण होतो. अशी संशयित व्यक्ती ज्यावेळी पंतप्रधान बनते, मग त्याचा कार्यकाल कसा असेल? तो भारतासाठी पूरक असेल की ग्रेट ब्रिटनसाठी पूरक असेल? तुम्हीच ठरवा. मग असा हा सिलेक्टेड पंतप्रधान. आता बाकीचं काय बोलण्यात अर्थच नाही आहे. मग त्यांनी युनिव्हर्सिटी एवढ्या खोलल्या, एवढ्या अमुक केलं, तेवढं तमुक केलं. मित्रांनो, ह्या ज्या काय सांगितल्या जातात, काँग्रेसची भलामण केली जाते, ह्या त्यांचे योजना, ह्या त्यांची गणती होते. त्या गणतीचा जर हिशोब केला, बघितलं, तर ह्या सर्व गोष्टी इंग्रजांच्या काळात झालेल्या होत्या. लक्षात येते का मी काय म्हणतोय ते? इंग्रजांनी स्थापित केलेल्या ह्या युनिव्हर्सिट्या होत्या, त्या हॉस्पिटल होते, म्हणजे KM हॉस्पिटल मुंबईचंच, हे इंग्रजांच्याच काळात निर्माण झालेलं आहे. असे अनेक हॉस्पिटल आहेत. मित्रांनो, जर इंग्रजांच्या काळात हे सर्व झालेलं असेल आणि त्यानंतर काँग्रेस सरकार स्थापित झाले असेल, मग नक्की काँग्रेसनी काय केलं, नक्की या नेहरूंनी काय केलं? आता मी ते सविस्तर जात नाही आहे, मी थोडक्यात काही गोष्टी तुमच्यासमोर मांडतोय. तुम्हीच सांगा. नेहरूंच्या कार्यकालामध्ये त्यांनी 3498 दिवस जे कार्यकाल त्यांनी पूर्ण केलेत पंतप्रधान म्हणून, त्या कार्यकालामध्ये त्यांनी अशा कोणत्या योजना पूर्ण केल्या, त्या लोकार्पण केल्या, कोणते प्रकल्प पूर्ण केलेत आणि ते लोकार्पण केलेत, त्यांचं आकडेवारी नामानिशी तुम्ही सांगा. तुम्हीच बघा जाऊन, तुम्हीच सर्च करा. मी तुम्हाला प्रश्न करतोय. मित्रांनो, मग असं संशयाला पात्र असलेले हे जवाहरलाल नेहरू यांचं आणि वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची तुलना होऊ शकते का? म्हणून मी तुम्हाला त्या थंबनेलमध्ये प्रश्न केलेला आहे, या दोघांची तुलना होऊ शकते का? आणि होत असेल तर कशी ते तुम्ही सांगा. आता नरेंद्र मोदीजींचा कार्यकाल आहे तो 3498 पेक्षा आता पुढे गेलेला आहे. आता आणखीन किती दिवस की किती वर्ष ते पंतप्रधान म्हणून राहतील हे येणारा काळच तुम्हाला सांगेल. मित्रांनो, पण ह्या कार्यकालामध्ये नरेंद्र मोदीजींनी ज्या काही योजना राबवल्या, जे काही प्रकल्प राबवलेत, हे तुमच्यासमोर आहेत अगदी स्पष्टरित्या. किती युनिव्हर्सिट्या त्यांनी निर्माण केले, किती हवाई अड्डे, विमानतळ त्यांनी निर्माण केले, किती
हमरस्ते त्यांनी निर्माण केलेत. सामान्य लोकांना, सामान्य नागरिकांना हवे असलेल्या ज्या त्यांच्या आयुष्यात ज्याची कमतरता होती, ज्याचा अभाव होता, अशा अनेक योजना त्यांनी राबवल्या. म्हणजे अगदी शौचालयापासून ते सिलेंडरपासून, त्या वीज निर्मितीपासून, वीज देण्यापर्यंत, राशनापासून अगदी अनेक योजना त्यांनी राबवल्या. स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, अशा अनेक योजना त्यांनी राबवल्या. मित्रांनो, आरोग्यापासून अगदी भोजनापर्यंत, अन्न ग्रहण करण्यापर्यंत, त्यांच्या उद्योगधंदापासून रोजगारापर्यंत नरेंद्र मोदीजींनी अनेक योजना राबवल्या. आता त्याचा मी सविस्तर इथे मांडत बसत नाही आहे, तुम्हाला माहितीच असतील. तुम्ही जाऊन सर्च करा, म्हणजे तुम्हाला कळतील की या दोघांची तुलना होऊ शकते का. कहा राजा भोज आणि गहा गंगू तेली. आता त्याला गंगू तेली म्हणायचं की नंगू थेली म्हणायचं. नंगू अगदी नग्न व्यक्ती, त्यांच्या धर्माबद्दल, म्हणजे तथाकथित धर्माबद्दल, ते हिंदू आहेत की मुसलमान आहेत हे तुम्हाला माहीत असेल. त्यांच्या त्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त नेहरू घराणं तुम्हाला दिसते का. म्हणजे किती संशय आहे, किती संशयास्पद आहे. अशी व्यक्ती, अशा व्यक्तीचं आयुष्य, संशयित व्यक्तीचा आयुष्य, ती व्यक्ती ग्रेट ब्रिटनचा एक दलाल होते का, एक हस्तक होते का, ह्याच्यावरती अभ्यास केला जाईल आणि तेही आता गोष्टी समोर येतील. हा मोहनदास करमचंद गांधी ही व्यक्ती आणि नेहरू, जवाहरलाल नेहरू हे ग्रेट ब्रिटनचे हस्तक होते, दलाल होते, गुप्तहेर होते, असंच म्हणायला हरकत नाही. त्यांनी ज्या काही गोष्टी केल्या त्या ग्रेट ब्रिटनसाठी, त्या पाताळ यंत्रणेसाठी, ते तुमच्या लक्षात आलेच असतील. त्याला आपण आज डीप स्टेट म्हणतो. डीप स्टेटचे हे हस्तक होते. ही सरळ साधी गोष्ट आहे. आणि जो राष्ट्राविरोधी काम करतो, राष्ट्रद्रोही असतो, त्याला आपण पंतप्रधान म्हणून सुद्धा त्याचा उल्लेख करणं म्हणजे या राष्ट्राशी केलेली गद्दारी असेल, या देशाशी केलेली गद्दारी असेल. तुम्हाला काय वाटते मित्रांनो. आता नरेंद्र मोदीजींवरती बोट ठेवू शकत नाहीत, आक्षेप घेता येत नाहीत, त्यांच्यावरती आरोप केले जात नाहीत, खोटा नेरेटिव्ह सेट करता येते, खोटं बोलता येते, पण वास्तविकरित्या तुम्ही त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करू शकत नाही. मग एक नेरेटिव्ह त्यांच्या विरोधात सेट केलं जाते, ते म्हणजे त्यांनी आपल्या पत्नीशी केलेली गद्दारी. पत्नीशी त्यांनी लग्न झाल्यानंतर ते पत्नीशी एकरूप राहिले नाहीत, संसार त्यांनी केला नाहीत. पण जर त्यांचा इतिहास बघितला तर तुमच्या लक्षात येईल, त्यांनी जो संसार थाटला, नरेंद्र मोदीजींनी आणि त्यांची पत्नी यशोदाबेन, या यशोदाबेननी, या दोघांनी जो संसार थाटला, या देशाचा, या राष्ट्राचा संसार थाटला. लक्षात आलं का. ती यशोदाबेन ही बदफैली झाली नाही, त्यांनी परपुरुषाबरोबर कुठले संबंध ठेवले नाहीत. त्यांनी आपल्या पत्नी धर्माचं पालन केलं, तंतोतंत पालन केलं. आणि ते तंतोतंत पालन करत असताना त्यांनी विद्यार्थी घडवले, देशाची एक पिढी घडवली. नरेंद्र मोदीजी पूर्ण देशाचे एक पिता म्हणून राहिले. त्यांना पितामह म्हणणं वावगं ठरणार नाही, त्या देशाचे पितामह ठरले. पित्यासारखं त्यांनी या देशाचा सांभाळ केला, या राष्ट्राचा सांभाळ केला. विदेशामध्ये आपल्या भारताचा, आपल्या देशाचा डंका पिटवला, मिळवला, अग्रेसर नेऊन ठेवलं. इकॉनॉमीमध्ये त्यांनी आपल्याला अग्रेसर नेऊन ठेवलेलं आहे. अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या देशाला अग्रेसर करून ठेवलेलं आहे, उच्चतम पातळीपर्यंत घेऊन गेलेले आहे. असे ते नरेंद्र मोदीजी. अशा या नरेंद्र मोदीजींच्या आणि त्या जवाहरलाल नेहरूंची तुलना होऊ शकते का, हा माझा सरळ साधा प्रश्न आहे. तुम्ही उत्तर द्या. कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ. कुठले पंतप्रधान, त्यांचा कार्यकाल हा श्रेष्ठत्वाकडे जातो आणि कुठले पंतप्रधान आणि त्यांचा कार्यकाल हा कनिष्ठाकडे जातो, हे तुम्ही ठरवा. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच.
भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.